माझे नाव गणेश आहे. माझ्या काकूंनी घरात एक मोठी पार्टी ठेवली होती. हा आनंदाचा प्रसंग होता कारण त्यांचा मुलगा अमेरिकेतून डॉक्टर बनून परत आला होता आणि मी जो लहानपणापासून माझ्या चुलत्यांच्या कृपेवर होतो त्यांनी मला सरकारी शाळेत दाखल केलं होतं. मी रात्रभर पुस्तकं वाचत असायचो आणि आज जेव्हा माझ्या काकूंनी घरात सर्वांना आमंत्रित केलं तेव्हा त्या अभिमानाने त्यांच्या डॉक्टर मुलाच्या यशाच्या गोष्टी सांगत होत्या. अचानक सर्वजण फुलाचे हार पुष्पगुच्छ घेऊन दाराकडे धावले कारण पार्टीत येणाऱ्या असिस्टंट कमिशनरचं स्वागत करायचं होतं. माझ्या काकू आनंदामध्ये दरवाजाकडे धावत आल्या. जेव्हा त्यांनी असिस्टंट कमिशनरला पाहिलं तेव्हा त्यांची शुद्धच उडाली कारण तो तर मी मंगेशकडे पाहत शांतपणे एका बाजूला उभा होतो. आज त्याचा वाढदिवस होता आणि माझाही वाढदिवस होता, पण आमच्या दोघांमध्ये फरक केला जात होता. पण मी पूर्णपणे शांत होतो. माझ्यात खूप सहनशक्ती होती. मला माहीत होतं की मी त्यांची खरी संतती नाही की मला महत्त्व दिलं जाईल. मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि सगळं शांतपणे पाहत राहिलो. मी बाहेर आलो आणि बागेत बसलो. आज मी मंगेश दोघेही 10 वर्षांचे झालो होतो. मंगेशचा प्रवेश एका महागड्या शाळेत करून देण्यात आला होता, पण या घरात माझ्यासाठी कोणी चर्चाही करत नव्हतं. माझीही शिक्षण घ्यायची खूप इच्छा होती. यशस्वी व्हायचं होतं. माझं मन खूप दुःखात बुडून गेलं होतं. मी त्यावेळी एक लहान मुलगा होतो आणि लहान मुलांच्या मनात इतर मुलांच्या इच्छा पूर्ण होताना पाहून अशीच इच्छा जागृत होतात की आमच्याही इच्छा अशाच पूर्ण व्हाव्यात. पण प्रत्येकाचं नशीब सारखं नसतं. काहींना फक्त तहानलेल्या नजरेनंच सगळं पाहायला लागतं आणि स्वतःच्या मनाला मारून टाकावं लागतं. मी बाहेर बागेत बसलोच होतो की तेवढ्यात अचानक मला माझ्या नावाची हाक ऐकू आली. मी वळून पाहतो तर काकू मुख्य दरवाजावर उभ्या होत्या. मी शांतपणे त्यांच्याकडे गेलो. मी काही बोलणार त्या अगोदरच त्यांनी सुरुवात केली. गणेश, चांगलं होईल आज रात्री तू असंच घराबाहेर राहशील तर. आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. माझे सगळे नातेवाईक, भाऊ बहिणी येणार आहेत आणि मित्र पण येतील. तुला घरात बोलावून सर्वांसमोर आमची इज्जत घालवायची माझी अजिबात इच्छा नाही. तसेच कोणालाही तुझी ओळख करून द्यायची सुद्धा माझी इच्छा नाही. म्हणूनच तू घराबाहेर बागेत थांबलास तर खूप बरे होईल. आणि मंगेश सोबत सुद्धा जास्त बोलायची किंवा मिसळायची सुद्धा गरज नाही. त्याच्यापासून तर आज पूर्णपणे तू दूरच राहा. तुझ्या या फालतू हरकतींमुळे तोही बिघडतोय. मला नको आहे की तुझ्या सोबतीचा परिणाम माझ्या मुलावरही व्हावा. काकूंच्या शब्दांनी माझं मन अत्यंत दुखावलं होतं. त्यांच्या बोलण्याने माझं मन भरून आलं. सांगायचं म्हटलं तर त्यांनी खूप स्पष्ट शब्दात वापरले होते. पण आज माझाही वाढदिवस होता. प्रत्येक माणसाप्रमाणे आज मीही माझ्या वाढदिवसादिवशी आनंदी होऊ इच्छित होतो कारण जन्मदिवसाचा दिवस प्रत्येकासाठी खासच दिवस असतो. पण प्रत्येकाला सर्व सोयी सवलती मिळत नाहीत. मी ही गोष्ट मनातल्या मनात मान्य केली आणि काकूंना म्हणालो, ठीक आहे काकू, जसं तुम्ही सांगाल तसंच करेल. मी मंगेशपासून दूरच राहीन. काकू तिथून निघून गेल्या, पण मी बाहेरच बसलो. कधी न कळत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला कळलं सुद्धा नाही. माझ्या जन्मानंतर माझे आई वडील दोघेही रोज भांडत असायचे. माझ्या आईची इच्छा होती की त्यांची पहिली संतान मुलगीच असावी, पण दुर्दैवाने या जगात मी आलो. आजच्या काळात आणि अगोदरच्या काळात सुद्धा लोक मुलाच्या जन्माने आनंदित होत असत, पण माझे आई वडील माझ्या जन्मावर खूप नाराज झाले होते. त्या दोघांपैकी कोणीही माझ्या जन्माने खुश झाले नव्हते. त्यात भर म्हणजे मी ज्या दिवशी जन्मलो त्याच दिवशी माझ्या आईच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे ती मला अपशकुनी समजू लागली होती. माझे आई वडील दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भांडत असायचे. माझे वडील तरी माझ्या बाजूने बोलत असत आणि आईला म्हणत, तुला काय झालंय अगं, आपल्या घरी मुलगा झालाय, तू यातच आनंद मानायला हवा. अरे लोक मुलांसाठी तरसतात, तू वाईट का मानत आहेस? आणि अपशकून वगैरे काही नसतो, जे ते आपल्या कर्माने जाते. यावर माझी आई नेहमीच एकच बोलत, जर मनातली इच्छा पूर्ण झाली नाही तर अशात अवलादीचं काय काम? याने माझ्या आईला खाल्लं आहे, तो अपशकुनीच आहे. मला तर ते दोघे घरच्या मोलकरणीच्या ताब्यात देऊन जात होते. घरची मोलकरणीच माझी सर्व कामे करायची आणि मी हळूहळू त्या मोलकरणीचा लाडकाही झालो होतो कारण माझ्या आईवडिलांकडे इतका वेळच नव्हता की ते आपल्या मुलाची काळजी घेऊ शकतात. मी त्या मोलकरणीलाच आपली आई समजू लागलो होतो. वास्तविक वरवरच्या दिसण्यात आमच्याकडे सर्व काही होतं. इज्जत, माझ्या वडिलांची संपत्ती आणि त्यांच्याकडे आणखी बरंच काही होतं. देवाने आम्हाला सर्व काही दिलं होतं.
आमच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती, पण जर कोणती गोष्ट कमी होती तर ती होती देवाचे आभार मानण्याची कमी. मी 6 महिन्यांचा झाल्यानंतर माझी आई परत गर्भवती झाली, पण माझ्या जन्मानंतर तिचे मन इतके खिन्न झाले होते की तिला दुसरी संतान नको होती. म्हणून आईबरोबर बाबाही हॉस्पिटलमध्ये गर्भपात करून घ्यायला गेले, पण मग ते दोघे कधीच परत आले नाहीत. हॉस्पिटलवरून परत येताना त्यांच्या गाडीचा एक अतिशय भीषण अपघात झाला, ज्यात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आणि ते कायमचे या जगातून निघून गेले. अगोदरच माझे आई वडील माझ्यावर प्रेम करत नव्हते आणि मग त्यांचा मृत्यूही झाला. माझ्यावर तर खूप मोठे संकट आले होते, पण मी इतका लहान होतो की मला त्याची जाणही नव्हती. माझी काळजी मोलकरीनच घ्यायची आणि त्यावेळी मला हेही माहीत नव्हते की जरी माझे आई वडील माझ्यावर प्रेम करत नसले तरी त्यांचं नाव माझ्याशी जोडलेलं होतं. आता ते नावही या जगातून मिटून गेलं होतं, कारण त्यांचा मृत्यू झाला होता. मला माहीतच नव्हतं की फक्त 6 महिन्याच्या वयात माझ्याबरोबर काय घडले. आमच्या सर्वात जवळचे माझे काका होते, जे माझ्या वडिलांचे मोठे भाऊ होते. हळूहळू त्यांनी माझ्या वडिलांच्या मालमत्तेवर कब्जा करायला सुरुवात केली, कारण त्यांना माहीत होतं की त्यांचा भाऊ आणि त्याची बायको जिवंत नाहीत आणि मूल फक्त 6 महिन्याचंच आहे, पुढे मागे कोणीही नाही. म्हणूनच त्यांनी चालाखीनं माझ्या आईवडिलांची मालमत्ता हस्तगत केली. तेव्हा मला कसलीही जाणीव नव्हती की मी कोण आहे, काय आहे. मला अजूनही हे माहीत नव्हतं की माझ्या नशिबानं माझ्यासोबत काय केलंय. सर्वप्रथम त्यांनी माझ्या वडिलांचा व्यवसाय विकून टाकला आणि जेवढा पैसा त्यांना मिळाला तो त्यांनी आपल्या व्यवसायात गुंतवला. सांगायचं म्हटलं तर त्यांच्याकडेही देवाने दिलेलं सर्व काही होतं, पण तरीही त्यांची नियत माझ्या वडिलांच्या मालमत्तेवरच होती आणि तेही सर्व मालमत्ता बळकावण्यात यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी आमचं घर आणि गाड्या विकल्या आणि कायदेशीररित्या माझी संगोपनाची जबाबदारीही आपल्या हाती घेतली. हेच कारण होतं की सर्व काही त्यांना आपोआप मिळालं. एका श्रीमंत वडिलांचा मुलगा असतानाही माझं जीवन एका चौकीदाराच्या मुलापेक्षाही वाईट झालं होतं. वेळ आपल्या वेगाने पुढे सरकत होती. ती मोलकरीण जी माझ्या आईवडिलांनी माझी काळजी घेण्यासाठी ठेवली होती, ती त्यांच्या मृत्यूनंतरही पूर्ण 3 वर्ष माझी काळजी घेत राहिली. तिने मला 3 वर्ष वाढवलं आणि मग काकांनी तिला नोकरीवरून काढून टाकलं, कारण ती पगार वाढवण्याची मागणी करत होती. आणि तिच्या जाण्यानंतर माझं जीवन आणखीनच वाईट झालं. दिवसातून फक्त एकदाच मला जेवण मिळायचं. कोणालाही माझ्या कपड्यांची काळजी नव्हती, कोणालाही माझ्या खाण्यापिण्याची चिंता नव्हती, कोणालाच माझी हयगय नव्हती की मी कोणत्या स्थितीत आहे. कधी एखाद्याच्या लक्षात आलं तर घरचा कोणी नोकर मला पाहून थोडीफार काळजी घ्यायचा, माझे तोंड हातपाय धुवून मला कपडे घालून द्यायचा आणि जेवण भरवायचा. ही दररोजचीच कहाणी होती. पाहता पाहता मी मोठा झालो. काकांचा मुलगा मंगेश ही माझ्याच वयाचा होता. त्याला काकूंनी 6 वर्षांच्या वयातच शाळेत प्रवेश करून घेतला होता. मंगेशप्रमाणे माझीही शाळेत जायची खूप इच्छा होती. मी काकांना खूप विनंती केली होती. त्यांना म्हटलं होतं, काका मला सुद्धा शाळेत जायचं आहे, एक कुशल व्यक्ती बनायचं आहे, कृपया माझाही प्रवेश करून द्या ना. पण काकूंनी स्पष्ट नकार दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे फालतू पैसे नाहीत आणि जी बाब काकू सांगायच्या ती माझ्या काकांसाठी दगडावरची पांढरी रेघ असायची. काका कधी कधी माझ्यासाठी थोडीफार सहानुभूती दाखवायचेही, पण मध्येच काकू येऊन त्यांना थांबवायच्या. मी 10 वर्षांचा झालो होतो, पण माझ्याकडे शिक्षणाच्या नावावर काहीही नव्हतं. माझ्या लाख विनंतीनंतरही मला शाळेत प्रवेश मिळाला नव्हता आणि त्यांच्या मुलाचं शिक्षण सुरूही झालं होतं. आत्ताच मी तिथे बसलो होतो. थोडाच वेळ गेला होता, तेवढ्यात अचानक काका माझ्या बाजूला येऊन बसले. मी ताबडतोब त्यांच्या आदरार्थ उभा राहायला लागलो. तेव्हा त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, पोरा, मला माहीत आहे आणि आठवतं की आज तुझाही वाढदिवस आहे, पण बघ, परिस्थितीनुसार मी तुझा वाढदिवस साजरा करू शकत नाही. तू तुझ्या काकूंना ओळखतोस ना की त्या रागवतील. मी तुला कोणतीही भेटवस्तू देऊ शकत नाही, हो, पण मी तुझ्या मनातली एक इच्छा पूर्ण करत आहे. आज मी विचार केला की भेट म्हणून मी तुझी तीच इच्छा पूर्ण करून टाकतो. त्यांचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागलो, कारण मला समजतच नव्हतं की ते माझी कोणती इच्छा पूर्ण करण्याबद्दल बोलत आहे. काही वेळ ते शांत राहिले आणि मग हळूवार माझ्याकडे पाहत म्हणाले, गणेश, मी तुझा प्रवेश येथील एका सरकारी शाळेत करून दिला आहे. तू उद्यापासून शाळेत जायला सुरुवात कर. संध्याकाळपर्यंत नोकर वह्या, पुस्तके, बॅग आणि युनिफॉर्म इत्यादी घेऊन येईल.
आता बघ, मला तिथून कोणतीही तक्रार येऊ देऊ नको आणि मी कोणत्याही पालक मीटिंगमध्ये येणार नाही. मी व्यवसायामुळे व्यस्त राहतो आणि माझीही स्वतःची काही इज्जत आहे. मी सरकारी शाळेत गेलेलो चांगले दिसेल का? उलट मी अशा सरकारी शाळांजवळून जाणंही आपली बेअब्रू समजतो. तुला माहीत आहे, मी तुझ्या काकूला तुझ्या प्रवेशासाठी खूप मनवलं, पण ती मान्यच करायला तयार नाही. ती नको म्हणत असतानाही मी मनावर घेतलं आणि तुझ्यासाठी आज मी त्या सरकारी शाळेतही गेलो तुझ्या प्रवेशाची बोलणी करायला. गणेश, तुला मी काय सांगतो ते समजत आहे ना, की मी नक्की काय सांगू इच्छितोय? त्यांचं बोलणं ऐकून मी ताबडतोब त्यांचा हात धरला आणि त्यांचा हात चुंबन करून म्हणालो, काका, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही की आज तुम्ही माझ्यासाठी काय केलं. ही भेट मी संपूर्ण जीवन विसरू शकणार नाही, जी तुम्ही मला दिली आहे. मी आयुष्यभर तुमचा आभारी राहीन. काकांनी मला आज जीवनाचा तो आनंद दिला होता ज्याची मला अत्यंत तहान होती. मी म्हणालो, काका, मी नेहमी आणि प्रत्येक प्रार्थनेत तुमच्या यशासाठी मनोकामना करेन. देव तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट सोपी निर्माण करो. त्यावर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, जर तुझ्या काकूंनी विचारलं की प्रवेश कोणी करून दिला, तर तू घरच्या चौकीदाराचं नाव सांगून दे, कारण मी तुझ्या काकूंना असंच सांगितलं आहे. बाकी मी सांभाळून घेईन. मी हो म्हणून माझ्या जागेवरून उभा राहिलो. मी खूप आनंदित होतो. त्यानंतर काका आत गेले. माझं मन करत होतं की मी बागेत उड्या मारून नाचू. मला इतका आनंद होत होता की तो सांगताही येत नव्हता. बराच वेळ मी तिथेच उभा राहून माझा आनंद मनात रंगवत होतो आणि मग धावत चौकीदार दादांकडे गेलो. घरच्या सर्व नोकरांशी माझी खूप चांगली मैत्री होती. ते माझ्याशी चांगलं वागत, कारण सर्व मला लहानपणापासूनच ओळखत होते आणि मीही त्यांच्याशी खूप मायाळूपणे वागत होतो. मी जातच चौकीदार दादाला मिठी मारली. ते माझा आनंद पाहून म्हणाले, काय झालं तुला? पहिल्यांदा तू खूप आनंदित दिसतोयस. मी त्यांचा हात धरून म्हणालो, दादा, तुम्हाला माहिती आहे का, आज माझा शाळेत प्रवेश झालाय. तुम्हाला सांगू शकत नाही की मला किती आनंद होतोय. चौकीदार दादा म्हणाले, बाळा, सरकारी शाळेत प्रवेश झालाय ना? साहेबांच्या मुलासारखा खाजगी शाळेत तुझा प्रवेश होऊ शकत नाही, हे मी जाणतो. त्यांचं बोलणं ऐकून मी नकारार्थी डोके हलवलं आणि त्यांच्याकडे पाहत म्हणालो, दादा, मी कुठेतरी ऐकलं होतं की ज्या मुलांना शिकायची इच्छा आहे ती मुले कुठेही आणि कसल्याही परिस्थितीत शिकतात. सरकारी शाळा किंवा खाजगी शाळा महत्त्वाची नसते. गोष्ट शिक्षण मिळण्याची आहे आणि चांगलं शिक्षण मिळवून माणूस कुठूनही यशस्वी होऊ शकतो. मला या गोष्टीने काही फरक पडत नाही की माझा प्रवेश सरकारी शाळेत करून देण्यात आला आहे, खाजगीत नाही. मी आनंदी आहे की मला आता शिक्षण तरी मिळेल. माझं असं वागणं पाहून त्यांनी मला भरपूर आशीर्वाद दिले आणि म्हटलं, बाळा, तू एक दिवस खूप यशस्वी होशील. रात्र झाल्यावर घरात एक वादळ आलं होतं. मंगेशचा वाढदिवसाचा समारंभ नव्हे, तर असं वाटत होतं की काकूंचाच समारंभ आहे. त्यांच्या सर्व मैत्रिणी, नातेवाईक आणि कुटुंबियांनी घर भरून गेलं होतं. सर्वत्र गोंगाटच गोंगाट होता. तर मंगेश एका बाजूला बसून व्हिडिओ गेम खेळत होता. माझं मन झालं की मी मंगेशजवळ जाऊन बसू, पण काकूंनी सांगितलेली गोष्ट मला आठवली. ज्या पद्धतीने त्यांनी माझी इज्जत काढली होती ती मी कोणत्याही किमतीत विसरू शकत नव्हतो. म्हणून शांतपणे जाऊन बाहेर एका कोपऱ्यात बसलो. सुमारे रात्रीचे 1:30 वाजले असतील तेव्हा पाहुणे आपापल्या घरी निघून गेले असतील. तोपर्यंत मी तिथेच बागेत असलेल्या गवतावर पडून झोपी गेलो होतो. मला एका नोकराने जबरदस्तीने उठवलं आणि मग आत नेलं. मला एका स्टोर रूम सारखी खोली दिली होती, जिथे मी लहानपणापासूनच आयुष्य काढत होतो. मी बिछाण्यावर जाऊन पडलो आणि मला झोपही लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे एका मोलकरणीने उठल्यावर उघडले. ती हातात युनिफॉर्म, बॅग, पुस्तके आणि बूट घेऊन उभी होती. मी ताबडतोब उठून बसलो. तिने ती सामग्री माझ्याकडे वाढवत म्हटलं, गणेश बाळा, लवकर तयार हो, जा, तुला शाळेत चौकीदार दादा नेईल. ही सामग्री साहेबांनी पाठवली आहे. मी सामग्रीकडे पाहिलं आणि माझे डोळे भरून आले. आयुष्य इतकं सुंदर होईल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मला असं वाटत होतं की मला कधीही शिक्षण मिळणार नव्हतं, पण आज माझं ते स्वप्न साकार होणार होतं. मी लवकरच डोळे पुसले आणि मोलकरणीला थँक्यू म्हणून वॉशरूमकडे गेलो. आंघोळ करून मी कपडे बदलले आणि शाळेचा युनिफॉर्म, टाय इत्यादी लावलं. शाळेची बॅग खांद्यावर घेऊन मी बाहेर आलो. निळी पॅन्ट, पांढरा शर्ट आणि मानेला टाय.
तर काकांचा मुलगा माझ्यापेक्षा वेगळा, पांढऱ्या पॅन्ट शर्टमध्ये होता आणि अतिशय स्मार्ट दिसत होता. परंतु असं असतानाही देवाने मला नेहमीच त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठेवलं होतं. मी जवळ जाऊन काकांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय स्पर्श केले. तेवढ्यात माझ्या काकूंनी अचानक माझी टाय ओढली आणि म्हटलं, खूप आवड आहे ना तुला शिकायची? जा जा सरकारी शाळेत. तिथली व्यवस्था कशी असते ते कळेलच तुला. तुझ्या मनात जे चाललंय ना ते मी तुला संध्याकाळी सांगते. आणि तो चौकीदार ज्याने माझ्या परवानगीशिवाय हे पाऊल उचलले त्याचाही मी योग्य बंदोबस्त करते. मी भीतीने काकांकडे पाहिलं, जे मला डोळ्यातूनच बाहेर जायचा इशारा करत होते. मी काही न बोलता बाहेरच्या दिशेने वाटचाल केली. मी बाहेर आलो तेव्हा चौकीदार दादांनी वाकून माझा मुका घेतला. त्यांनी एक 50 रुपयांची नोट माझ्या हातात दिली आणि माझे केस सावरत म्हटलं, 2 तासांनी मधली सुट्टी असेल. मुलं ज्याचा त्याचा डबा खातील. तूही या पैशांनी काहीतरी खरेदी करून खा आणि खूप काळजी घे. अभ्यासात खूप लक्ष दे आणि चुकीच्या मुलांपासून सावध राहा, कारण सरकारी शाळेची मुलं खूप आगाऊ असतात. कोणाशीही भांडण्याची गरज नाही, उलट सर्वांशी चांगलंच वाग. त्यांचं बोलणं ऐकून मी होकारार्थी मान हलवली. चौकीदार दादा बरोबरच मी शाळेच्या दिशेने निघालो. एका साधासा रस्ता पार करून मी शाळेत पोहोचलो. त्यांनी मला परत एकदा समजावत म्हटलं, बघ बाळा, स्वतःची काळजी घे आणि कोणत्याही मुलाशी जास्त मिसळण्याची गरज नाही. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे, फालतू गोष्टींवर नको. जर कोणी तुझ्याशी खोडकरपणा करेल तर अगदी तशाच प्रतिक्रिया दे जशी तू तुझ्या काकू आणि काकांसमोर देतोस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू एक दिवस नक्कीच यशस्वी होशील. त्यांचं बोलणं ऐकून मी त्यांना थँक्यू म्हटलं आणि मग आत गेलो. ती शाळा नव्हती तर एक विचित्र चक्रव्यूह होतं. इतकी मोठी शाळा तर मी स्वप्नातही पाहिली नव्हती. इतका मोठा कॉरिडॉर ज्यात शेकडो मुलं होती. एका बाजूला वर्ग तर दुसऱ्या बाजूला प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय कार्यालय आणि न जाणो काय काय होतं. मी शांतपणे एका बाजूला उभा राहिलो. मला आता चिंता वाटू लागली की माझा कोणत्या वर्गात प्रवेश करून दिला आहे. मला फक्त युनिफॉर्म, बॅग आणि पुस्तकच दिली गेली होती. हे सांगितलंच नव्हतं की मी कोणत्या वर्गाचा विद्यार्थी आहे. काही क्षणानंतर माझ्या मनात एक कल्पना आली. पुस्तकांवर लिहिलेलं असेल की मला कोणत्या वर्गात दाखल करून दिलं आहे. मी ताबडतोब पुस्तक काढलं तर समोर पहिली इयत्ता लिहिलेलं होतं. मी लगेचच एका मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि भीत विचारले, इथे पहिली इयत्ता कोणती आहे? तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला, मग म्हणाला, असं वाटतं तू इथे नवीन आलायस? मी जोरजोराने मान हलवली. तेवढ्यात अचानक त्याने माझे केस बिघडवत म्हटलं, इथे सावध राहा, खूप आगाऊ मुलं आहेत. मी तुला त्रास देणार नाही. उजवीकडे जाऊन समोरच वर्ग आहे, तोच तुझा वर्ग आहे आणि जर तू त्या वर्गातून बाहेर आलास तर लक्षात ठेव, शिक्षिका तुला खूप मारेन. मी हो म्हटलं आणि त्याने सांगितलेल्या मार्गावर लक्ष द्यायला देऊन चालायला सुरुवात केली. पण काही क्षणानंतर मी एका स्वच्छतागृहासमोर उभा राहिलो. माझ्या मनात आता अनेक प्रकारचे विचार येऊ लागले. त्या मुलाने म्हटलं होतं की समोर येणारा वर्ग तो तुझा वर्ग आहे. जर मी तिथे गेलो नाही तर शिक्षिका मला मारेल. पण मी ताबडतोब माझं मन वळवलं. माझ्यात इतकी समज नक्कीच होती, माझ्याशी मस्करी केली गेली आहे. शाळा वर्ग असे नसतात. मंगेश आणि माझी मैत्री नव्हती. तरीही मंगेश मला चिडवण्यासाठी त्याच्या शाळेच्या गोष्टी सांगत राहायचा आणि त्याने मला सांगितलं होतं की आमच्या वर्गात बसायला पुरेशा खुर्च्या असतात. मग मी स्वच्छतागृहातून बाहेर आलो आणि आता मी एका महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि खूप आदर आणि मायाळूपणाने म्हटलं, मॅडम, माझा वर्ग कोणता आहे? मी इथे नवीन विद्यार्थी आहे, पहिली इयत्तेचा. त्यांनी मला आश्चर्याने पाहिलं आणि त्या मला म्हणाल्या, तुझं नाव काय आहे? मी शांत राहिलो आणि मग अडखळत म्हटलं, माझं नाव गणेश आहे. माझा कालच इथे प्रवेश झाला आहे. माझ्या काकांनी करून दिला आहे. त्या म्हणाल्या, तुला पाहून असं वाटतं की तू कोणत्या तरी सुशिक्षित कुटुंबातील आहेस. इथे सरकारी शाळेत कसा आलास? त्यांनी मला बरोबर चालायचा इशारा करून हळू आवाजात विचारलं. काही क्षण मी परत शांत झालो, पण त्यांच्या प्रश्नार्थक नजरा पाहत म्हटलं, माझे काका खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, सदानंद जोशी. मी त्यांचा भाचा आहे. माझे वडील सुभाष जोशी, तेही एक मोठे बिझनेसमॅन होते, पण ते आता या जगात नाहीत. माझ्या काकूंना मी आवडत नाही.
म्हणूनच त्यांनी माझं शिक्षण खाजगी शाळेत घेण्याऐवजी मला सरकारी शाळेत लावलं आहे. पण मॅडम, शिकणारी मुले कुठेही शिकतात आणि पुढे जातात. मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. आपण मला माझ्या वर्गापर्यंत पोहोचवाल का? मी एका मुलाकडून मार्ग विचारत इथपर्यंत आलो होतो, पण त्याने मला खूप दूर स्वच्छतागृहाच्या मार्गावर पोहोचवलं. त्याने म्हटलं की समोरच एक वर्ग असेल, तिथेच तू जा. बाहेर आलास तर शिक्षिका मारेल. पण इतकी समज तरी माझ्यात आहे, जर मी स्वच्छतागृहातच बसून राहिलो तर मला वर्गात जाता नसता आले. माझं बोलणं ऐकून त्या हलकशा हसल्या आणि म्हणाल्या, इथे तुला प्रत्येक मुलगा त्रास देईल कारण तू खूप सभ्य दिसतोयस. पण बघ, कोणत्याही मुलाशी जास्त मिसळण्याची गरज नाही. जर तुला वाटलं की कोणताही मुलगा तुझ्यासारखाच आहे आणि तुझ्याशी चांगलं वागतोय तरच तू त्याच्याशी मैत्री कर, नाहीतर गरजच नाही. हा आहे तुझा वर्ग आणि आता तू आत जाऊन तुझा अभ्यास सुरू कर. त्या एका वर्गासमोर थांबल्या आणि समोरची बाजू दाखवली. मी त्यांना थँक्यू म्हणून आत गेलो. आत बसण्यासाठी कोणतीही खुर्ची किंवा डेस्क वगैरे नव्हते. उलट जमिनीवर चटई पसरलेली होती आणि मुलं शांतपणे बसून ब्लॅकबोर्डकडे लक्ष देत होते. माझं मन करत होतं की मी सर्व मुलांना हॅलो करू, पण शिक्षकेच्या सांगण्यानुसार मी एका बाजूला जाऊन बसलो. माझ्या हृदयाचे ठोके वेगवान होत होते की त्यांनी मला योग्य वर्गात पोहोचवलं आहे का. मंगेशने तर सांगितलं होतं की वर्गात खूप चांगल्या गुणवत्तेच्या खुर्च्या असतात, शिक्षिकेची डेस्क असते, व्हाईट बोर्ड असतो. पण इथे असं काहीही नव्हतं. इथे बोर्ड नक्की होता, पण काळ्या रंगाचा होता. वर्गात खूप धूळ होती. खिडक्या उघड्या होत्या, पंखा नव्हता. जरी मंगेश म्हणायचा की त्याच्या वर्गात AC आहे, कॅमेरेही आहेत आणि मोठा व्हाईट बोर्डही आहे, मला आता भीती वाटू लागली होती. या वर्गात खूप गोंगाट होता. काही मुलं एकमेकांना मारत होती, काही एकमेकांवर कागद उडवत होती आणि काही तर एकमेकांना शिव्या देऊन बोलत होते. मला इथलं वातावरण खूप विचित्र वाटलं होतं. मंगेश खोटं बोलायचा? माझ्या मनात अनेक प्रकारचे विचार घुमत होते. त्या क्षणी वर्गाचा दरवाजा कोणीतरी जोराने वाजवला. मी घाबरून तिकडे पाहिलं तर तो समोर एक निरोगी माणूस उभा होता, ज्याचं पोट त्याच्या शर्टपेक्षाही बाहेर येत होतं. तोंडात गुटखा होता आणि डोळ्यात सुरमा लावलेला होता. त्या मनुष्याने आत प्रवेश केला. त्यांना पाहताच सर्व मुलं उभी राहिली. मीही ताबडतोब त्यांना पाहून उभं राहणंच योग्य समजलं. तेवढ्यात अचानक ते माझ्याकडे पाहत म्हणाले, गणेश, इकडे ये. मी तुझी सर्वांशी ओळख करून देतो, मग तू जाऊन तुझ्या काकांना सांग. मी अडखळत त्यांच्याजवळ पोहोचलो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि सर्व मुलांकडे पाहत म्हणाले, हा एका मोठ्या बिझनेसमॅनचा पुतण्या आहे. त्यांनी आपल्या शाळेसाठी खूप दान दिलं आहे. सर्व मुलांनी या मुलाची खूप काळजी घ्या. कोणीही या मुलाला त्रास देणार नाही. आणि हो, त्याच्याशी चांगल्या चांगल्या गोष्टी बोला आणि मागचा अभ्यासक्रम त्याला देऊन टाका, जर कोणाकडे असेल तर, नाहीतर गरज नाही. तसंही हे श्रीमंत माणसाचे लेकरू आहे ना, अभ्यास न करताही पास होईल. त्यांचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी चकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं आणि विश्वास न बसल्यासारखं बोलू लागलो, सर, अभ्यास न करता पास कसं होऊ शकतो? मंगेश खूप अभ्यास करतो, त्याला तरीही चांगले मार्क मिळत नाहीत. माझं बोलणं ऐकून शिक्षक हसू लागले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, खूप लवकर तुला माझ्या बोलण्याचा अर्थ समजेल. तुला मागे बसायची गरज नाही. तू चटईच्या सर्वात वेगळ्या भागावर बैस. शेवटी तू आमच्या दात्याचा पुतण्या आहेस. तुला इज्जत द्यावी लागेल बाबा. मला त्यांचे हे शब्द खूप विचित्र वाटत होते. शेवटी हे दान म्हणजे काय असतं याबद्दल मला काहीही माहिती नव्हती. पण पैशाच्या स्थितीमुळे एखाद्याला इज्जत द्यायची हे माझ्या समजेबाहेरच होतं. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. त्यांच्या तासाला पूर्ण शांतता होती. कदाचित ते खूपच कठोर वागणुकीचे शिक्षक होते. सर्व मुलं त्यांच्यापासून खूप घाबरून राहत होती आणि त्यांच्या नजरेतही भीती स्पष्ट होती. पण त्यांनी माझ्याबरोबर अजिबात वाईट वागणूक केली नव्हती. त्यांचाच तास सुमारे अर्धा तासानंतर संपला आणि मग एक नवीन शिक्षक आले. त्यांनीही माझी ओळख काहीशा अशाच पद्धतीने करून दिली. मला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं, पण मी शांत राहिलो आणि कुठेतरी माझ्या मनात एक समाधानही होतं की जर ही सरकारी शाळा असेल तरी किमान इथले लोक मला ओळखतात की इथे मला त्रास होणार नाही. जर इथे काही वाईट गोष्टी होत्या तर कुठेतरी चांगल्याही होत्या. कदाचित त्यांना या गोष्टीची जाणीव होती की मी काकांच्या कोणा भावाचा मुलगा आहे.
वेळ पुढे सरकत होता. मला फक्त 1 आठवडा लागला होता आणि मी शाळेची व्यवस्था चांगल्या प्रकारे समजवून घेतली होती. पहिला तास माझ्यासाठी खूप सोपा ठरला होता, कारण मी पूर्वी मंगेशची पुस्तकं चोरून वाचत होतो. हेच कारण होतं की इथे आल्यानंतर मला सर्व काही सोपं वाटू लागलं. सुरुवातीला मला खूप त्रास होत होता, कारण मी मंगेशची पुस्तकं इंग्रजीत वाचली होती आणि इथे सर्व काही मराठीतच होतं. सरकारी शाळा मोठ्या शाळांच्या तुलनेत कमी चालतात. जेव्हा आमची परीक्षा चालू झाली तेव्हा मंगेशचीही परीक्षा चालू होती आणि आमच्या दोघांचाही निकाल एकाच वेळी आला होता. तो दुसऱ्या इयत्तेचा विद्यार्थी होता आणि मी पहिल्या इयत्तेचा होतो. ज्या दिवशी आमचा निकाल आला त्या दिवशी घरात गोंधळच माजला, कारण मी पहिल्यांदाच शाळेत गेलो असतानाही संपूर्ण शाळेत प्रथम आलो होतो आणि मंगेशने फक्त आणि फक्त 10वी रँक मिळवली होती. साधना काकूंनी संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. मंगेशला खूप ओरडा पडला. त्याच्यानंतर मी पहिलीच्या वर्गात गेलो तरी इतक्या चांगल्या गुणांनी पास कसे झालो? जो कोणी त्यांना फोन करून माझ्या निकालाबद्दल विचारायचा तेव्हा त्या जाणून बुजून माझी निंदा करायच्या आणि त्याच वेळी आपल्या मुलाच्या लाचारीची साक्ष द्यायच्या की माझा मुलगा आजारी होता म्हणून त्याचे गुण कमी आले. पण असं काहीही नव्हतं. आजारी तर मी होतो. मला अचानक परीक्षेच्या वेळेला ताप चढला होता. यामुळेच थोडाफार त्रास झाला होता. पण देवाची कृपा होती की मी आजारी पडण्यापूर्वीच माझी तयारी पूर्ण केली होती, म्हणून मला शेवटच्या वेळी अजिबात त्रास सोसावा लागला नव्हता. वेळ आपल्या वेगाने पुढे सरकत होता. आता पहिली इयत्तापासून आम्ही दोघेही 8वी पर्यंत पोहोचलो होतो. मंगेशचे करिअर निश्चित होते. तो हायस्कूल नंतर लंडनमध्ये डॉक्टर होण्यासाठी जाणार होता आणि मी दिल्ली शहरात जाऊन दिल्लीतील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. तिथे माझी मावशी राहायची. काकांनी माझी सेटिंग करून दिली नव्हती, कारण काकूंच्या तर डोळ्यात मी खूपच होतो. त्यांच्यासाठी मला सहन करणं आता काळाच्या ओघात अवघड होत चाललं होतं. पण मला माहीत होतं की माझ्या 8वी इयत्तामध्ये माझ्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. आज एक साधासा दिवस होता. मी रात्रभर खोलीत बसून अभ्यास करत राहायचो आणि झोपतही नव्हतो. जणू माझं झोपेकडे लक्षच नव्हतं. मी माझ्या सुखाचं बलिदान केलं होतं आणि फक्त अभ्यासात लक्ष लावलं होतं, कारण मला माझा विक्रम कायम ठेवायचा होता. असाच मी अभ्यास करत बसलो होतो. तेवढ्यात खोलीचं दार उघडून माझा चुलत भाऊ मंगेश आत आला. त्याला पाहून मी तोंड वाकडं केलं नाही. हे त्यांचंच घर होतं. मी तर इथे फक्त माझं आयुष्य काढत होतो. आत येताच त्याने मला पाहून म्हटलं, बघ गणेश, तू गणितात हुशार आहेस, पण मला गणितमधलं काहीच कळत नाही. मला काही समजत नाहीये. मला माहीत आहे तू खूप हुशार आहेस. तू मला चांगल्या प्रकारे समजावू शकतोस. आई मला तुझ्याकडे येऊनच देत नाही, पण मला माहीत आहे तू अधिक चांगल्या प्रकारे मला गणित समजावू शकतोस. त्याचं बोलणं ऐकून मी हलकासा हसलो आणि त्याच्याकडे पाहत म्हटलं, बघ मंगेश, तू आधी काकूंकडून परवानगी घे, त्यानंतरच मी तुला गणित शिकवेन, कारण त्या खूप रागवतील. मला माहीत आहे त्यांना माझ्या प्रत्येक गोष्टीवर राग येतो. तुझं माझ्याजवळ उभं राहणं सुद्धा त्यांना सहन होत नाही रे, म्हणून मला त्रास देऊ नकोस. माझं बोलणं ऐकून तो माझ्या जवळच बसला आणि म्हणाला, प्लीज गणेश, तू माझा भाऊ आहेस. माझी अडचण समजून घे यार. तू मला गणित शिकव ना. मी तुझे उपकार आयुष्यभर मानेन. प्लीज माझी मदत कर, कारण तुझ्यापेक्षा उत्तम मला कोणीही समजावू शकणार नाही. जर यावेळीही माझे गुण चांगले नाही आले तर आई माझ्यावर नाराज होईल, आणि जर चांगले गुण मला मिळाले तर तिने मला वचन दिलं आहे की ती मला मोबाईल घेऊन देणार आहे. त्याचं बोलणं ऐकून मी काही वेळ शांत राहिलो आणि मग राजी झालो. काहीही असो, आमच्या दोघांमध्ये कधीही भांडण तंटा झाला नव्हता. काकूचा आम्हा दोघांना एकमेकांपासून दूर ठेवायच्या. मी त्याला हळूहळू अभ्यासाबद्दल समजावू लागलो, तर तोही खूप लक्ष देऊन माझं बोलणं समजत होता. आत्ताच आम्ही दोघे अभ्यास करत बसलो होतो की काहीच वेळ गेला होता. तेवढ्यात खोलीचं दार उघडलं आणि काकू आत आल्या. त्यांनी आम्हा दोघांना एकत्र पाहिलं आणि चकित झाल्या, तर आम्हीही त्यांना पाहून घाबरलो. त्यांनी आम्हाला पाहताच म्हटलं, मला तुझ्यावर आधीच संशय होता की तू माझ्या मुलाला फसवतोयस, पण आज मी तुला हातोहात पकडलं. तुझ्यामुळेच माझ्या मुलाचे चांगले गुण येत नाहीत. या घरात तुझी आता कोणतीही जागा नाही. तू एक सरकारी शाळेचा विद्यार्थी आहेस. माझा मुलगा एका मोठ्या शाळेत शिकतो. तुझी आणि त्याची काय तुलना? तू माझ्या मुलाला शिकवण्याच्या बहाण्याने त्याला चुकीची उत्तरं शिकवतोस. यामुळे तो तुझं बोलणं मानून परीक्षेत चुकीचे उत्तर लिहितो.
त्यांचं बोलणं ऐकून मंगेश उभा राहिला आणि आईकडे पाहत म्हणाला, नाही आई, असं काही नाही. तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. गणेश मला चुकीचं शिकवत नाही. उलट तर तो नेहमी माझी मदत करतो आणि त्यामुळेच मी थोडाफार काही करू शकतो ग आई. आई, माझा गणिताचा पेपर आहे आणि गणेश गणित खूप चांगला आहे. जरी तो माझ्या एका वर्गाने मागे असला तरीही तो अभ्यासात खूप चांगला आहे. मी फक्त त्याच्याकडून गणिताचे काही सूत्र समजावून घेत होतो. आजपूर्वी त्याने माझी अनेकदा मदत केली आहे ग. तो आपलं बोलणं पूर्णही करू शकला नव्हता. तेवढ्यात अचानक काकूंनी त्याचा हात धरून त्याला आपल्या सोबत नेलं आणि त्याला डोळे दाखवत म्हटलं, तू पूर्णपणे शांत राहा मंगेश. तू तुझ्या वडिलांसमोर तेच बोलशील जे मी तुला सांगेन. आणि त्यांनी माझ्याकडे बोट दाखवून इशारा करून म्हटलं, तू तर तुझं सामान बांधून घे. आता तू शाळेत काही बोलूच नकोस. तुला तर आता माझ्या घरातून जावंच लागेल. मी तुला आता माझ्या घरात आणखी राहू देणार नाही. हे म्हणताच त्या रागात खोलीबाहेर गेल्या. माझे हातपाय थंड पडायला लागले होते. माझं हृदय आणि मेंदू अजिबात काम करत नव्हते. माझ्यासमोर काय होतंय, माझ्याबरोबर काय होतंय, मला काहीच समजत नव्हतं. काहीच वेळाने खोलीचं दार उघडलं आणि काका आत आले. मी काही बोलणार तोच त्यांनी एक जोरदार माझ्या कानाखाली वाजवली आणि माझे कान जोरात पकडून म्हणाले, मी तुला सांगितलं होतं ना की तू मंगेशपासून दूर राहा. तुला माझं बोलणं समजत नाहीये का गणेश? तू कशाला निरर्थक स्वतःसाठी अडचणी निर्माण करतोस? आणि आताही तू असंच केलंय. आता तू आपलं सामान बांधून घे. मी आजच्या आज तुला दिल्लीला पाठवतो. आता तू हायस्कूल सुद्धा तिथेच करशील. मी तुझ्यापासून कंटाळून गेलो आहे. तू माझं आयुष्य बर्बाद केले. निरर्थक मी तुझी जबाबदारी स्वतःवर घेतली. जर मी तुला लहानपणीच कोणत्या अनाथाश्रमात टाकलं असतं तर आज माझ्या डोक्यावर हे संकट आलं नसतं. काकांचं बोलणं ऐकून मी त्यांचे पाय धरले आणि रडत म्हणालो, काका, असं करू नका. शाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत मला कुठेही जाऊ देऊ नका. मी इथून जाऊ शकत नाही. मी दिल्लीला गेलो तर माझं शिक्षण अर्ध्यावरच थांबेल. प्लीज काका, माझ्याबरोबर असं करू नका. मी तुमच्या पुढे हात जोडतो. मी मंगेशला बोलावलं नव्हतं. तो स्वतःच माझ्या खोलीत आला होता आणि म्हणाला होता की तू मला गणिताची काही सूत्र समजावून दे. मी त्याला नकारही दिला होता की मी माझ्या अभ्यासात व्यस्त आहे आणि काकूंना कळलं तर चांगलं होणार नाही. मग तो म्हणाला होता की असं काही होणार नाही. कुणाला काही कळणार नाही. तू माझी मदत कर. पण तेवढ्यात खोलीत काकू आल्या आणि त्यांनी चुकीची समजूत करून घेतली. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही मंगेशकडे जाऊन स्वतः त्याला विचारा ना. माझ्या रडण्याचे आणि विनवण्याचे आवाज बाहेरपर्यंत जाऊ लागले होते. काहीच वेळाने खोलीचं दार उघडून मंगेश आत आला. त्याच्या मागोमाग त्याची आईही आत आली. तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, पप्पा, जर आज गणेश या घरातून गेला तर लक्षात ठेवा, मीही इथून जाईन. मी बोर्डिंग स्कूलमध्ये जाईन आणि तुमच्याशी भेटणंही मला आवडणार नाही. तुम्ही लोक माझ्यामुळे गणेशला त्रास देऊ शकत नाही. त्याने मला नकार दिला होता आणि तो मला शिकवू इच्छित नव्हता. मीच त्याला फोर्स केलं होतं. तुम्हा दोघांना हवं होतं की माझे गुण चांगले यावेत. मी मेहनतही करत होतो की मी कुठल्याही पद्धतीने चांगले गुण मिळवू शकेन. पण तुम्हा लोकांना कसलीच पर्वा नाही. जर तुम्ही गणेशला या घरातून काढताय तर मलाही काढा, कारण गुन्ह्यात आम्ही दोघे बरोबरीचे सहभागी आहोत. मग शिक्षा फक्त गणेशलाच का मिळावी? मंगेश अत्यंत रागावलेला होता. तो काहीही ऐकू इच्छित नव्हता. त्याचा चेहरा लाल झाला होता. मी तर शांतपणे एका बाजूला उभा होतो आणि त्यांचं नाटक पाहत होतो. काही क्षणानंतर काकू माझ्याकडे पाहत म्हणाल्या, हे सगळं गणेशनेच मंगेशला असं बोलायला शिकवलं आहे. तू माझ्या मुलावर खूप जादू केली आहे. मी तुझा एक दिवस योग्य तो समाचार घेईलच. चल मंगेश, कोण कुठे जाणार नाही. तुझा प्रिय गणेश सुद्धा कुठे जाणार नाही. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, जर तुम्ही दोघे एकत्र दिसलात तर मी या गणेशला जिवे मारेन. मंगेश, तू मला ओळखलं नाहीयेस. इतकं म्हणून त्या पाय आपटत तिथून निघून गेल्या. त्यांच्या मागोमाग काकाही निघून गेले. मंगेश माझ्याकडे वळाला आणि आपले कान धरून म्हणाला, यार गणेश, मला माफ कर. माझ्यामुळे तुला इतकं बोलणं ऐकावं लागलं. प्लीज यार, माफ कर ना. मी तुझ्याकडे यायला नको होतं. माझ्यामुळे तूही अडचणीत सापडलास. फक्त गणितातील सूत्रांमध्ये मला खूप त्रास होतो म्हणून तुझ्याकडे आलो होतो.
मंगेशचं बोलणं ऐकून मी काही क्षण शांत राहिलो आणि मग विचार करून म्हटलं, संध्याकाळी तू पार्कमध्ये जातोस ना? त्याने होकारार्थी मान हलवली. मग मी म्हटलं, तर मीही आजपासून पार्कमध्ये जाणे सुरू करतो. तू तिथेच येत जा. मी तुला गणित समजावत राहीन, कारण इथे राहून तुला अभ्यास करणं खूप कठीण आहे. पण हे गुपित फक्त आपल्या दोघांमध्ये राहीन. माझं बोलणं ऐकून मंगेश म्हणाला, यार, तू कोणत्या मातीचा बनलेला आहेस? या सगळ्या नाटकानंतरही तू मला शिकवू इच्छितोस? मी होकारार्थी मान हलवली आणि त्याच्याकडे पाहत म्हटलं, जो माणूस माझ्यासाठी आपल्या आईवडिलांसमोर उभा राहू शकतो, त्यासाठी मी इतकं तरी करू शकतो. आणि आपल्या दोघांमध्ये कोणती खानदानी दुश्मनी आहे? आपण फक्त तुझ्या आईवडिलांमुळेच बोलत नाही, नाहीतर आपले संबंध तर चांगलेच आहेत. माझं बोलणं ऐकून त्याने माझा हात धरला आणि माझ्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, तुझे खूप खूप धन्यवाद गणेश. मी उद्यापासून तुझ्याकडे येतो. 5 वाजेपर्यंत मी पार्कमध्ये जातो. तू त्यापूर्वी इथून निघून जा. मी होकारार्थी मान डोलवली. तोही खोलीबाहेर गेला. मला एका क्षणासाठी भीतीही वाटली, कारण जो निर्णय मी घेतला आहे तो बरोबर आहे का नाही. जर याबद्दल काकूंना कळलं तर त्या मला कधीच माफ करणार नाहीत, उलट खूप बोलणी ऐकवतील. सध्या तरी मी शांतपणे माझ्या अभ्यासात गुंतलो होतो. वेळ पुढे सरकत होता. दुसऱ्या दिवशी मी शांतपणे पार्कमध्ये गेलो आणि थोड्याच वेळात तोही त्याची पुस्तकं घेऊन पोहोचला आणि आम्ही दोघे एका बाजूला बसून अभ्यासाला लागलो. सुमारे 1-1.5 तास मी त्याला गणिताची सूत्रे समजावली आणि मग आम्ही वेगवेगळ्या वेळी घरी पोहोचलो, जेणेकरून काकूंना कुठला संशय येऊ नये. त्यामुळे त्यांना संशयही आला नाही. आम्ही अशा प्रकारे जवळपास संपूर्ण 1 महिना अभ्यास केला. तो गणितात खूप कमजोर होता, पण मी लहानपणापासूनच बुद्धिमान होतो. वेळ पुढे सरकत होता. 8वी इयत्तेतही मी नेहमीप्रमाणे प्रथम आलो होतो आणि मुकेश अजूनही एका विषयात नापास झाला होता. पण गणितात त्याचे गुण खूप चांगले आले होते. नापास होण्यामुळे त्याने 9वी इयत्ता पुन्हा केली आणि आता मी 9वी इयत्तेतच गेलो. पण माझ्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या. काकूंना आता मला शाळेतून काढून टाकायचं होतं. त्यांचं म्हणणं होतं की माझा मुलगा याच्या मागे राहणार नाही. पण म्हणतात ना, जेव्हा देवच इतकं सगळं देतोय तर कोणीही थांबवू शकत नाही. काकांनी यावेळी त्यांचं एकही बोलणं मान्य केलं नाही आणि मला शाळेतून काढलं नाही. मीही 9वीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलो होतो. जीवन मला फक्त आणि फक्त उंचीवर घेऊन जात होतं. 10वी इयत्तेतही मी प्रथम आलो होतो, तर त्यांचा मुलगा 9वीतही नापास झाला होता आणि तिथंच तो थांबला होता. मंगेश माझ्यापेक्षा 1 वर्ष मागे असूनही तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला नव्हता. 10वी इयत्ता पूर्ण झाल्यानंतर मला दिल्ली शहरात माझ्या मावशीच्या घरी पाठवण्यात आलं. काकूंनी खूप जोर लावला होता की मी कुठल्या तरी मजुरीच्या दुकानात लागावं, पण असं झालं नाही. देवाची माझ्यावर कृपा होती. मला शिष्यवृत्ती मिळाली. मी आता कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेऊन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकत होतो. ही शिष्यवृत्ती माझ्या शाळेकडून दिली गेली होती, कारण मी सुरुवातीपासूनच 1ली इयत्तापासून 10वी इयत्तापर्यंत संपूर्ण शाळेत प्रथम आलो होतो. देवाने माझ्या मेंदूची खूप उत्तम रचना केली होती. मला शिक्षणात कुठलीही अडचण येत नव्हती. जरी घरी मला खूप त्रास सोसावा लागत होता तरीही. माझ्या मावशीचं सुद्धा स्वतःचं कुटुंब होतं, पण तरीही माझी मावशी माझ्यावर प्रेम करायची, वेळेवर जेवण द्यायची, निरर्थक माझ्यावर ओरडायची नाही आणि निरर्थक आपल्या मुलांबरोबर बसण्यापासून मला रोखायची नाही. इंटरनंतर मी पदवीमध्ये प्रवेश घेतला, तर काकामार्फत मला कळलं की त्यांचा मुलगा लंडनला गेला आहे. माझ्या हृदयात एका क्षणासाठी इच्छा निर्माण झाली की मी एकदा त्याच्याशी बोलावं, त्याला विचारावं, तू कसा आहेस? तुझा इंटर्नपर्यंतचा प्रवास कसा होता? आता तू लंडनमध्ये काय करतोयस? पण त्याच्या आईच्या कडकपणा आणि त्यांच्या वाईट वागणुकीमुळे मी मंगेशसोबत कोणताही संपर्क साधला नाही. फक्त आता मी माझ्या अभ्यासातच गुंतलो होतो. दिल्लीत येऊन काका फक्त 2दाच माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला पैसे नक्कीच पाठवले होते की तुला जर कशाचीही गरज असेल तर मला सांग, म्हणून ते दरमहा मला 2000 रुपये पाठवत. त्यांच्यासाठी 2000 रुपये ही खूपच साधी गोष्ट होती. याशिवाय मीही माझी एक नोकरी सुरू केली होती. मी अर्धवेळ नोकरी करायचो, जेणेकरून माझा गरजेचा खर्च काढू शकेन आणि मावशीला काही पैसे देऊ शकेन.
आता मी तिच्या घरी राहत होतो, म्हणून माझी ही जबाबदारी होती की तिच्यासोबत मिळून काहीतरी केलं पाहिजे. वेळ आपल्या वेगाने पुढे सरकत होता. मंगेश आपल्या जीवनात गुंतला होता आणि मीही माझ्या जीवनात गुंतलो होतो. मी UPSCची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मी ही बाब मावशीला सांगितली नव्हती आणि काकांनाही माझ्या निर्णयाबद्दल कळवलं नव्हतं. हा निर्णय माझा स्वतःचाच होता. जीवनाच्या या टप्प्यावर पोहोचून मी स्वतःला एकटाच वाटत होतो, म्हणूनच हा निर्णयही मी स्वतःच घेतला. आज माझी परीक्षा होती. मला भीती वाटत होती, पण मी काय करणार? निर्णय घेतला की मागे हटू शकत नव्हतो. परीक्षागृहात पोहोचल्यावर माझी परिस्थिती खूप विचित्र झाली होती. काकूंचे शब्द वारंवार माझ्या मनात येत होते. तू जीवनात काहीच करू शकत नाहीस, तुला काही मिळणार नाही, तू संपूर्ण आयुष्य असंच बेकार घालवशील कारण तू अपशकुनी आहेस. आणि त्यांचं कायम मला तुच्छ लेखणं आणि मंगेश आणि माझी बरोबरी करून मी कसा तुच्छ आहे याची मला कायम जाणीव करून देणे हे मला नेहमीच त्रास देत आलं होतं. मी खोल श्वास घेतला आणि माझ्या परीक्षागृहाकडे वाटचाल केली. डेस्कवर बसल्यावर मला खूप भीती वाटत होती, पण जेव्हा प्रश्नपत्रिकेवर माझी नजर गेली तेव्हा मला हळूहळू समाधान वाटू लागलं, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला ठाऊक होतं. मी देवाचं नाव घेऊन लिहायला सुरुवात केली. जसं जसं मी लिहित होतो तसं तसं मला पुढच्या प्रश्नांची उत्तरे आठवत होती. माझी परीक्षा 3 तासांची होती, जी मी जवळपास 1.5 तासातच पूर्ण केली होती. पण मी शिक्षकांच्या हातात परीक्षा पत्रिका दिली नव्हती. संपूर्ण 3 तास मी माझी प्रश्नपत्रिका माझ्या हातातच ठेवली आणि मग शिक्षकांना दिली. मला विश्वास पटला होता की मी यशस्वी होणारच. पण UPSC बद्दल मी ऐकलं होतं की माणूस या परीक्षेत कधीच लवकर यशस्वी होत नाही. त्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. माझा निकाल संपूर्ण 2 महिन्यानंतर आला. मी माझ्या खोलीत बसून माझ्या मावशीच्या लहान मुलांना शिकवत होतो. तेव्हा माझा मोठा मावस भाऊ माझ्या खोलीत आला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, काय चाललंय कमिशनर साहेब? तुम्हाला काय वाटलं की तुम्ही इतकं मोठं कार्य केलं आणि आम्हाला कळणार नाही? त्याचं बोलणं ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्या जवळ बसला आणि त्याचा मोबाईल माझ्याकडे वाढवत म्हणाला, बघ, तुझा निकाल आला आहे. तू असिस्टंट कमिशनर झालायस. तुझी मेहनत फळास आली आहे गणेश. सरकारी शाळेतून शिकलेला मुलगा आज कमिशनरच्या पदावर पोहोचला. त्याचं बोलणं ऐकून असं वाटलं जणू माझ्या सभोवती सर्व काही फिरत आहे. मी फक्त आणि फक्त विश्वास न करणाऱ्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होतो. त्यांनी जेव्हा माझ्या हातात मोबाईल दिला आणि माझे डोळे स्क्रीनवर गेले तेव्हा मी चकितच झालो. तो अगदी बरोबर बोलत होता. मला खरोखरच असिस्टंट कमिशनर नेमण्यात आलं होतं. मी ताबडतोब मंदिरात जाऊन प्रथम देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर देवाचे आभार मानले. माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. हृदयाची गती इतकी वेगवान झाली होती की एका क्षणासाठी मी माझं हृदयही थांबवलं. माझा मावस भाऊ मला मिठी मारत म्हणाला, दादा, तुझे खूप खूप अभिनंदन. आता तू तुझा हिस्सा तुझ्या काकांकडून मागून घे. तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी, त्यांचे पैसे, त्यांचा व्यवसाय सर्व काही परत घे. त्यांनी तुझ्यासोबत हे बरोबर नाही केले. आपल्या मुलाला मंगेशला त्यांनी उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवलं आणि तुला धक्के खाण्यासाठी सरकारी शाळेत घातलं. तू सर्व गोष्टींचा हिशोब घे आता. मी सध्या त्याच्या बोलण्याला कोणतेही उत्तर दिले नव्हते. काही काळ लागला आणि माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली होती. मला नोकरीही मिळाली होती आणि खूप चांगला पगारही मिळाला होता, म्हणून मी समाधानी होतो. आज एक साधासा दिवस होता. मी माझ्या कार्यालयात बसून काम करत होतो तेव्हा काकांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, तू परवा आपल्या गावाला ये. मंगेश लंडनहून डॉक्टर बनून परत येतोय. मी खूप मोठा समारंभ आयोजित केला आहे. तूही ये. तुझ्या काकूंनी म्हटलंय की त्या सर्वांशी तुझी ओळख करून देणार आहेत. माझ्या काकांना अजून ही बातमी कळली नव्हती की मी आता एक असिस्टंट कमिशनर झालो आहे. मी फक्त हो म्हटलं आणि फोन ठेवला. माझ्या मावशी आणि त्यांची मुलं मला दरवेळी म्हणत होती, तू जाऊन तुझ्या काकांकडून तुझा हिस्सा घे. तू तुझा हिस्सा सहजपणे हातातून कसं जाऊ देऊ शकतोस? आता तर तुझ्याकडे खूप मोठे पद आहे. तर मी नेहमी फक्त हलकसं हसायचो. काळाचा वेग चालू होता. परवाच्या दिवशी मी सकाळीच माझ्या काकांच्या घरी निघालो होतो. माझी लाल दिव्याची गाडी त्यांच्या घराच्या दारासमोर येऊन थांबली. चौकीदार आणि कामगार चिंतित झाले. त्यांना वाटलं की कोणीतरी मोठा अधिकारी आला आहे. पण जेव्हा माझ्या खाली काम करणाऱ्या शिपाईंनी दार उघडलं आणि मी खाली उतरलो तेव्हा चौकीदार आणि कामगार चकित झाले.
मी लाज न बाळगता चौकीदार दादांना मिठी मारली. त्यामुळे काही क्षण ते पूर्णपणे चकित होऊन उभे राहिले. ते काही बोलणार तोच मी हसत म्हटलं, तुमचा लहान मुलगा असिस्टंट कमिशनर बनला आहे. माझी मेहनत फळास आली आहे आणि तुमची प्रार्थना मान्य झाली आहे. ते माझं बोलणं ऐकून एकदम रडू लागले आणि मला परत मिठी मारली. माझ्यासाठी त्यांनीही बरंच काही सहन केलं होतं, पण कधीही उफ केलं नव्हतं. मी आत जायला निघालो. मी दारात पाऊल टाकलंच होतं, तेवढ्यात काकूंचा आवाज माझ्या कानावर पडला. त्या म्हणत होत्या, माझा मुलगा मंगेश डॉक्टर झालाय, लंडनहून शिकून येतोय. ही काही साधी गोष्ट नाही. आणि तो गणेश, त्याला मी किती समजावलं होतं की त्यानेही चांगलं शिक्षण घ्यावं, पण बावळटच तो. आता कुठे मजुरी करत असेल काय माहिती. तरी त्याच्या काकांनी त्याला सांगितलं होतं की तू त्यांच्याबरोबर काम करू शकतो, काहीतरी मजुरी करू शकतो. पण त्याचे तर नखरेच खूप होते. आम्हाला काय, मला फक्त माझ्या मुलाची चिंता आहे. थोड्याच वेळात येणार आहे. हो, थोडा अस्वस्थ होता, माहीत नाही काय म्हणत होता. आता आल्यावर कळेलच. मी बाहेरच होतो. हलकसं हसलो. मी दरवाजा वाजवला तेव्हा फुलांची वृष्टी माझ्यावर झाली, जी मंगेशसाठी होती. मी हसत सर्वांना नमस्कार केला. तिथे उपस्थित सर्व पाहुणे आश्चर्यचकित झाले. काकू रागानं माझ्याकडे आल्या, पण माझा गणवेश आणि मला पाहून क्षणभर चकितच झाल्या. त्या क्षणी घरात पोलीस गाड्यांचा आवाज गुंजला. आम्ही सर्वजण बाहेरच्या दिशेने लक्ष देऊ लागलो. गाडीतून मंगेश उतरला आणि काकाही त्याच्याबरोबर उतरले. मी ताबडतोब त्यांच्या दिशेने वाटचाल केली. जवळ गेल्यावर कळलं की मंगेशने विमानतळावर एका मुलीला छेडलं होतं. इथे पोलीस मंगेशची त्याच्या आईशी भेट घडवून त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाणार होते. मी ज्यावेळी त्यांच्याजवळ पोहोचलो त्यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी मला सलाम ठोकला. सर्व लोक मला पाहून चकित झाले. तो अधिकारी मला ओळखत होता. माझं बोलणं ऐकून तो राजी झाला आणि मंगेशच्या हातकड्या काढून तिथून निघून गेला. मी काही बोलणार तोच मंगेश आनंदाने माझ्या गळ्यात पडला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, अरे यार गणेश, तू अधिकारी झालायस? मी होकारार्थी मान हलवली आणि त्याच्याकडे पाहत म्हटलं, मी असिस्टंट कमिशनर झालो आहे. तू डॉक्टर झालायस ना? त्याने नकारार्थी मान हलवली आणि माझ्याकडे पाहत म्हटलं, तुला माहीत आहे ना की मी अभ्यासात किती कमजोर होतो. हो, फक्त एक छोटी मोठी नोकरी केली तिकडे. इथे आलो आहे तर आता पप्पांच्या फॅक्टऱ्या सांभाळून घेईन. त्याचं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर हलकसं हास्य उमललं. मी वळून काकूंकडे पाहिलं. त्या रागानं आपल्या मुलाला ओरडल्या आणि त्याच्या पाठीवर फटका मारत म्हणाल्या, तू हे काय बरळतोयस? तू तर डॉक्टर झाला होतास ना? तू मला म्हणाला होतास. तर तो त्यांना मिठी मारत म्हणाला, नाही आई, असं काही नाही. डॉक्टर होणं इतकं सोपं नसतं आणि मी गणेशसारखा हुशारही नव्हतो. तेवढ्यात मी परत गालातल्या गालात हसलो आणि तिघांकडे पाहत म्हटलं, देव तुम्हाला नेहमी आनंदी ठेव. मी मनात आणलं तर तुमच्याकडे माझा हिस्सा मागू शकतो, पण मी आज तुमच्यावर माझ्या वडिलांचा सारा पैसा माफ करून जात आहे. जर तुम्ही मला सरकारी शाळेत घातलं नसतं तर मी आज या पदावर पोहोचलो नसतो. मी आयुष्यभर तुमचा आभारी राहीन. मी ज्या स्थितीत आहे, जसं माझं नशीब आहे त्यात मी समाधानी आहे. आणि काकू, मी तुमचाही आभार मानतो की जर तुम्ही मला कमी लेखलं नसतं तर मी हे पद गाठू शकलो नसतो. इतकं म्हणून मी तिथे थांबलो नाही, तर तिथून निघालो. बाहेर येताच माझ्या गाडीचं दार उघडलं गेलं आणि माझ्याबरोबरच्या सर्व गाड्या एकामागून एक पुढे सरकत गेल्या. ते तिघेही पाहत राहिले. मी जीवनात फक्त एकच धडा शिकलो आहे, कधीही तक्रार करण्यापूर्वी माणसाने स्वतःच्या मनात झाकून पाहावं. जे तुमच्याकडे आहे तेवढ्यात समाधान मानून तुमचं भविष्य घडवावं. जर तुमच्या नशिबात यश असेल तर तुम्हाला तुमचं यश नक्कीच मिळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा बरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.